गुड मॉर्निंग मुलांनो. आज दप्तराविना शाळा आणि म्हणून या मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं दिलेली आहेत आणि आता ती वाचण्यामध्ये रमणार आहेत. ती मुलं पुस्तक वाचतायत आणि आजचा दिवस हा वाचनासाठी आहे. ठीक आहे. वाचन संस्कार रुजवण्यासाठी विद्यार्थ्यांना असं स्वतंत्र वाचण्याचा हा जो वेळ आहे ती त्यामध्ये घालवत आहेत आणि मनापासून वाचण्यामध्ये रमलेली आहेत. आज दप्तराविना शाळा आहेत तरी काही मुलांनी चुकून दप्तरं आणली आहेत, पण काही मुलांनी अजिबात दप्तरं आणली नाहीत. सकाळच्या सत्रामध्ये खेळ घेण्यात आले आणि आत्ता मधल्या सुट्टीत पोषण आहार खाऊन झाल्यानंतर मुलं वाचताना दिसत आहेत. शाळेतील वेळ हा त्यांचा सत्कारणी लागावा म्हणून शिक्षकांनी नेहमीच उत्कृष्टातले उत्कृष्ट प्रयत्न केलेले आहेत. त्यापैकीच इयत्ता 6वी बचा हा वर्ग आहे. वर्ग शिक्षिका या नात्याने माझ्याकडे जे विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं होती ती पुस्तकं मी यांना वाटून त्यानंतर ती त्यांना जेव्हा हवं तेव्हा ती वाचत असतात. तुला कोणतं पुस्तक मिळालं बाळा? मूल्यनिष्ठ सावित्री. हर्षवर्धन, तू काय वाचतोस? नाट्यप्रवेश. कोण लेखक आहे त्याचा? ओके. तू काय वाचतो शिवम? संत चरित्रे. छोटंसं पुस्तक आहे. तू काय वाचतोस रे? शिदोरी हे पुस्तक वाचतोयस. तू काय वाचतो? वादळ झेलताना. तुझं बघू. समुद्र राणी. अरे वा, आवडलं का तुला पुस्तक? छान. इथे माणसा परस हे पुस्तक आहे अनिल गुंजाळ साहेबांचं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तू काय वाचतोस? कबीरवड. राजू काय वाचतोस? बघू. श्री मुक्तीची प्रेरणा आणि छोटंसं पुस्तक आहे. श्रीधर बघू. विनूची आई नावाचं सुभाष देशपांडे यांचं हे पुस्तक आहे. येस. अंश, तू काय वाचतोस? छोटीशी पुस्तिका आहे. वाचा सगळ्यांनी, छान छान वाचा. सृष्टी, तू काय वाचतेस? बघू, दाखव. बाहुल्यांची शाळा. तुझं काय दुर्गा? महामानवांच्या कथा. डॉक्टर दिलीप गरुड आणि मुकुंद तेलीचरी यांचं पुस्तक आहे. हा, मेरी कविता मेरा जीवन. हिंदी आहे का ग? अरे वा, आवडलं का तुला? तू काय वाचतेस? निसर्गाचा नाश करू नका. क्षिप्रा शहाणे यांनी पर्यावरणाबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात. आवडल्यात तुला त्यातल्या गोष्टी? तुझं नाव काय? राजेश्वरी गोष्टीचं पुस्तक वाचतीये. लावण्य, तू काय वाचतेस? काय? युद्ध न संपणारे. बर. संतोषी बघू. दूरदेशीच्या परिकथा. छोटी छोटी पुस्तकं आहेत. दुर्गा बघू. अरे वा, काय? आणि तू दुर्गा नाही, ओरपण आहे ना? ओके, मला दुर्गा वाटली. ही कोण आहे? काय वाचतेस? प्रतिबिंब. कविता आहेत का छोट्या छोट्या? कोणाचं आहे का हे पुस्तक? बर. हा, तू काय वाचतेस बाळा? ज्योतिर्मय सावित्री. या आहेत डॉक्टर अरुणा दिवेगावकर यांचं हे पुस्तक आहे. अस्मिता, आवडले तुला? चला वाचा सगळ्यांनी. वाचताय? आवडतंय तुम्हाला? वाचून झाल्यानंतर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे येऊन सांगायचं आहे. माझ्यापेक्षा ही मुलं वाचण्यामध्ये रमलेली आहेत. हे बघा, आपण बघतोय.
तर असं दप्तराविना शाळा या निमित्ताने मुलांना वाचन संस्कार रुजवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, किंवा प्रयत्नांच्या वेलीला यशाची फुले असं आपण म्हणूयात. आणि जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा मुलांना असे वाचनाचे धडे देत राहूयात.